तो पार्थ आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्याला वी स्पोर्ट्स यांच्याकडनं एक टी शर्ट सुद्धा पारितोषिक म्हणून वितरित केला जातोय. तो पार्थ खूप महत्वाची मॅच होती. आयकॉन खेळाडू म्हणून स्टार खेळाडू तुझ्या सोबत होते. पहिलं तर हाच प्रश्न विचारेन, कसं वाटलं स्टार खेळाडूंच्या सोबत बॅटिंग करताना? खूप चांगला जो कॉन्फिडन्स असतो तो 100 वरून 200 वरती गेलेला. माझ्या कॅप्टन लोकांनी मला सांगून ठेवलेलं, ते जरी तू आपण पॅकर घेऊन खेळणार असतील तरी पण तो तुझा गेम आहे तोच तू खेळायचा आणि तिकडे उभं राहायचं आणि 6 वर उभं राहून तू स्कोर स्वतः बनवायचा. तसंच मी केलं आणि ते समोर मला खूप कॉन्फिडन्स मिळाला आणि मी तशी बॅटिंग केली. विकेट बद्दल काय म्हणशील पार्थ? ज्या पद्धतीने चेंडू मिडल तू करत होता, विकेट कशी वाटली तुला ओव्हरऑल? विकेट खूप चांगली आहे. मातीची विकेट आम्ही प्रॅक्टिस कॉन्क्रीटच्या विकेटवर करतो, पण मातीच्या विकेट खूप खरं बोल क्रिकेट खेळायला गेलं तर मातीच्या विकेटवरच खेळायला पाहिजे. खूप चांगली आहे आणि लाईट पण खूप सुंदर आहे आणि हा सामने पण युवा चषक खूप उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला आहे. शुभेच्छा तुला पुढच्या मॅच करता. हा होता पार्थ जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येते. समालोचन कक्षामध्ये केला जाईल फेरबदल. आपल्या सोबत जोडतील प्रमोदजी शेडगे. चला क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. कृपया जरा प्रेक्षक वर्गांना विनंती करेन की आपण थोडंसं बाहेर या. मॅच स्टार्ट होते. 2 फलंदाज बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. मिस्टर किरण आरेकर अँड अनिकेत यावेळेला आपण पाहू शकताय. रात्रीचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. भव्य दिवस रात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 30 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. कृपया करून जो समोरचा स्टँड सनचा एक ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय की महिला वर्ग त्या ठिकाणी उभ्या आहेत आणि पुरुष वर्ग त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत की त्या स्टँड मध्ये बसलेले आहेत. तर मी विनंती करेन की प्लीज हंबल रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण थोडंसं कोऑपरेट करा. उद्याच्या दिवसात सुद्धा 40+ क्रिकेट नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. वन डे फिनिश असेल आणि पंचक्रोशीतील 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर उद्या 5:30 वाजता आपण सर्व खेळाडूंनी मात्र या ठिकाणी हजर राहायचंय आणि जेवणाची उत्तम सोय आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांच्या वतीने मात्र करण्यात आलेली आहे. पहिला चेंडू ऑन साईडला फटका चांगला यावेळेला अनिकेत आरेकरच्या बॅट मधून निघालेला खणखणीत दर्जेदार सनसणीत वेलकम बाउंड्री चौकार. फक्त यावेळेला दिशा दिली. वेगवान मारा होता विकी भोईरचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक 30 तरार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुढच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. अप्रतिम वेगवान मारा करणारा हा गोलंदाज TDPL मध्ये खूप चांगल्या प्रकारची उत्तम कामगिरी केली गेली होती. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये. उत्तम दर्जाचं क्रिकेट हाताळलं गेलं आणि विकी भोईर एक अतिशय चांगलं क्रिकेट हाताळत असताना आपण पाहू शकतायत. आज आयकॉन प्लेयरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळेला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त येऊन दिलं आणि दोन्ही बंधू काय क्लास क्रिकेट खेळतायत. अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मित्रपरिवार दांडी संघ म्हटलं की खेळाडूंची खान असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. तर एका साईडला हौशी नांदगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. या संघाला विसरून चालणार नाही. लेदर क्रिकेटचा क्लास सुद्धा या खेळाडूंकडे आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि किरण आरेकर
या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंवर गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. काय अचूक टप्पा होता. अचूक टप्पा पडल्यानंतर यावेळेला आपण पाहतो एक सिंपली झेल घ्यायचा होता, सिंपल कॅच होता, परंतु यावेळेला मात्र झेल टिपला जात नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. धावसंख्या 6-6. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. आणि मात्र यावेळेला आपण पाहतोय फ्लॉप शो ठरतोय. गेल्या मॅच मध्ये सुद्धा लवकरात लवकर बाद झाला पहिल्या षटकामध्ये आणि इथे सुद्धा मात्र विकी भोईरने केलेला कमबॅक खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. 6 धावा 1 गडी बाद. मित्र परिवार दांडी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. गॉन. मामीला सांगा या लग्नाला, मामाला सांगा या लग्नाला, मामीला सांगा या लग्नाला, मामाला सांगा या लग्नाला. आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या लग्नाला, आमचे अश्विनी ताईचे लग्नाला गो या LBW यावेळेला लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना 6 धावा. प्रतीक भंडारी आणि चिराग आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा आपण पाहू शकाल. या अगोदर सचिन गावडे यांना आपण पाहिलं होतं. 6 धावा झालेत 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एक प्युअर क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आज युवा चषक उमरोळी 2022च्या माध्यमातून आपण अनुभवतायत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. एक सुंदर संकल्पना घेऊन आलेली ही स्पर्धा. उजव्या हाताने विकी भोईर. काय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळतो. यज्ञेश प्रभूला हा चेंडू पूर्णपणे बीट करून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती मात्र यावेळेला स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 6 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र यावेळेला आपण पाहतो की थोडीशी लो सरासरी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा 1 गडी बाद अशा प्रकारची स्थिती आपण पाहू शकता. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नाईस बॉलिंग बाय विकी भोईर. सहा धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला कुंजनला मात्र आणलं गेलंय. कुंजनने गेल्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा पहिला स्पेल जो होता तो अप्रतिम हाताळला गेला होता. धावांची गती फलकावर 6-1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट वेग विकी भोईरचा आपण पाहू शकलात. किरण पवारला आपण पाहू शकतात. लॉंग स्टॉप रिझनला एक अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. कोण विसरेल क्रिक ऑन कप आणि त्यामध्ये केलेलं अर्धशतक. ऑन साइडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं गेलं. ऑन ड्राईव्ह खेळला गेला होता. कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात नाही आहेत किरण आरेकर. कारण आतापर्यंत किरण आरेकरचा जर विचार केला, जर पाठचा इतिहास चालला तर 6 चेंडूवर 6 षटकार याच मैदानात ज्याने ठोठावले. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळतो. काय पॉवर जनरेट केली होती. जसं कॅरिबियन खेळाडूंकडे जशी पॉवर असते त्या पद्धतीने मात्र यावेळेला पॉवर जनरेट केली आणि टायमिंग वर विश्वास ठेवला. 6 धावा. बारा धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. किरण आरेकरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि तदनंतर केलेला कमबॅक कुंजनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण कमबॅक करणं हे आपल्या हातामध्ये असतं. जरी षटकार आला तर खचून जाऊ नये. पुन्हा एकदा मात्र ती उभारी घ्यावी. तो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पुन्हा एकदा आणावा. पुढच्या एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. जागा बनवून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. सुंदर चेंडू मात्र यावेळेला स्विंग पाहायला मिळत आहेत. कारण मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुमचं कौशल्य तुम्हाला सातत्याने दाखवता आलं पाहिजे.
कुंजनचा हा चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता. तत्पूर्वी एक धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 1.5 चेंडूचा खेळ झालाय. प्रथम फलंदाजी करताना मित्र परिवार दांडी हा संघ पाहायला मिळतोय. चार्जर पालघर संघाबरोबर पहिल्या दिवसामध्ये 100 धावा कुठल्या होत्या. ऑन साइडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. टाळ्यांचा गजर होत असताना उत्स्फूर्त देत आहेत दांडीकर. 16 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांच्या समाप्ती अखेर. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणतात ना, मातेने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते, भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण युवा चषक उमरोळीच्या या स्पर्धेसाठी आपण एकत्रित व्हायला का नको, ही संकल्पना घेऊन येणारे जे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे अफाट मेहनत. मेतेजी पाटील अर्थातच मिंकी दादा, वैभव पाटील अर्थातच विकी पाटील, तन्मय गरत, अनिकेत गरत, विशाल गरत, रोहन गरत, अजय वझे, सनी गरत, अमोल पाटील, अजित वझे, सुजित कुडू, मयूर गरत, मनीष गावड, विरंजन राऊत आणि चंदन पवार आणि सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय प्रभाकर जी पाटील साहेब यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व. ज्यांनी सांगितलं की तुम्ही स्पर्धा भरवा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हा त्यांनी विश्वास दिला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 16 धावा, 1 गडी बाद झालाय. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये सुरू आहे. त्यामध्ये आलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक बांधव त्या ठिकाणी उपस्थित झालेत. महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळतात, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरं आहे आणि ते प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळालेत, अमूल्य वेळ काढतायत आणि क्रिकेट दर्दी आहेत. म्हणूनच आज उमरोळीच्या मैदानात पूर्णपणे गर्दी पाहायला मिळते. खचाखच भरलेलं हे मैदान आपण पाहू शकतात. ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद पाहायला मिळते. आज टेनिस क्रिकेट मधले दिग्गज कलाकार, तारे सितारे ज्यांना युट्यूबवर आपण नेहमीच मात्र पाहतो, आज ते मात्र प्रत्यक्षात या स्पर्धेला वळाले गेलेत. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा. आपण पाहतो युवा चषक उमरोळी 2022चा सोहळा. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना यज्ञेश प्रभू एकदा वर्जित केली जाते. एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. पहा, एखादा फलंदाज ज्या वेळेला रिदम मध्ये असतो त्यावेळेला सिंगल काढून देणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि ते मात्र केलं यावेळेला यज्ञेशने. कारण यज्ञेशला माहिती आहे किरण आरेकरची फलंदाजी मला खूप आवडते, तर मी नॉन स्ट्राईक एंडला जाऊन त्याच्या फलंदाजीचा मनमुराद आनंद घेईन. ऑफ साईडला मिस टायमिंग जरूर झालाय, परंतु यावेळेला फसतोय. काय गोलंदाजी प्रथमची पाहायला मिळते. अपकमिंग यंग टॅलेंट. जरी किरण आरेकर रन मशीन असला तरी सुद्धा माझ्याकडे ती क्षमता आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना 17 धावांवर दुसरा धक्का. किरण आरेकर बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. किरण आरेकर 7 चेंडूमध्ये 10 धावा करून मात्र यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन फलंदाज ऑन स्क्रीन प्रीतम बारी. काय जबरदस्त खेळाडू. आउट ऑफ इंडियामध्ये इंडिया जाऊन ज्याने मात्र अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं. कतार शारजाच्या स्टेडियमवर जाऊन मॅन ऑफ द मॅच घेणारा हा खेळाडू आज तडियाळ गावाचं नाव जो उज्ज्वल करताना पाहायला मिळतोय. ब्रँड ऑफ तडियाळ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांमध्ये क्रिकेटचा घमासान. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध काय असतं, संघर्ष काय असतो क्रिकेटच्या मैदानात, हे मात्र खेळाडूंना सातत्याने पाहायला मिळतं. कारण खेळाडूंना संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो. लोक संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा रिझल्ट पाहतात. पहिल्या चेंडूवर या वेळेला मात्र आल्या आल्या जबरदस्त केलाय प्रहार, परंतु या ठिकाणी 1 2 3 जगलिंग करत असताना आपण पाहू शकतायत. आणि हा ना करता करता पाहू शकाल धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते. प्रीतम बारीने सांगितलं असेल, थँक्यू व्हेरी मच डिअर.
कारण हा जीवनदान मात्र किती येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र फायदेशीर ठरेल प्रतिस्पर्धी संघाला, कारण कोणताही खेळाडू जाणून बुजून सोडत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचतं, एकतर त्याची आय कोऑर्डिनेशन मात्र यावेळेला लूज होते आणि एकतर त्याचं मात्र जजमेंट चुकतं आणि अशा रीतीने मात्र हा झेल सोडला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय हर्षल गिब्स आणि नेहमीच स्टीव्हचं आपण वर्णन घेतलं गेलं, परंतु रोहित शर्माला कोण विसरेल. परेराने मात्र झेल सोडला आणि 264 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. धावांची गती फलकावर 18 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र यज्ञेश प्रभूचा इनसाइड आउटचा फटका, क्या बात है. सनसाई ग्रुप आणि प्रियांशू रेडीमिक्स आमच्या महिला वर्गांच्या स्वागतासाठी अभिवादन करण्यासाठी यावेळेला येतोय हा दमदार बहारदार षटकार. बड़ी दीवानी धीरे धीरे पंचायत कोई कहानी देखो ऐसा बड़ी दीवानी धीरे धीरे पंचायत कोई कहानी दिल सारे 24 धावा, 2 गडी बाद. यज्ञेशने आता मात्र जिम्मेदारी आपल्या स्वतःवर घेतली. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जाग करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जाग करत नाही तर आपल्याला जबाबदारी जागी करते आणि तेच यज्ञेश प्रभूने यावेळेला खांद्यावर जबाबदारी पेलले. 24 लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगला चेंडू नाहीये मात्र पंच वळताय समीर पाटकर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 या धावसंख्येवर. प्रथम एका साईडला अनुभवाची थोडीशी कमी आहे परंतु प्रतिभेची कमी नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करत असताना मात्र एक फलंदाजाला बाद करत किरण आरेकरला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं, परंतु तदनंतर सावरलेला डाव मात्र यावेळेला यज्ञेश प्रभूने. स्लोवर 1 चेंडू होता. यज्ञेश प्रभूला असं वाटलं चेंडू मात्र यावेळेला बॅटवर येईल, परंतु टप्पा अचूक पद्धतीने असल्या कारणानं गुड लेंथ स्पॉट ला चेंडू मात्र यावेळेला पिच झाला आणि लेग बाईचा इशारा येत असताना समीर पाटकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. प्रीतम बारी एका साईडला आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. ऑल इज वेल. 26 लॉस ऑफ 2 विकेट. प्रीतमवर पूर्णपणे नजरा असतील. आज मित्र परिवार दांडी संघाकडून त्याला इन्व्हाइट केलंय. थोडस डिस्टर्ब होत असताना चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं आपण पाहू शकाल. धावसंख्या 26 लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रथम टू प्रीतम बारी. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल. चिकीत सिंगल ज्याला म्हटली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता प्रीतम बारी डेंजर झोन कडे होता. सिंगल मध्ये डबल कशी कन्वर्ट करायची याचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 रन्स ऑन द बोर्ड 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 3 आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 28. लक्षात घ्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर गडीबाज झाला, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, चौथ्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर वाईड आला होता तो मात्र कन्वर्ट झाला. लेग बिफॉर यावेळेला आपण लेग बाईज पाहिली 5व्या चेंडूवर आणि तदनंतर 6व्या चेंडूवर 2 धावा. अशा पद्धतीने मात्र षटकाचं विश्लेषण आणि 12वा खेळाडू सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. थोडंसं कन्फ्युजन होतं ते मात्र आम्ही दूर करतोय. विशाल तामोरे मात्र पाणी घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. 28 धावा झालेत, 2 गडी बाद. मित्र परिवार दांडी या संघाची स्थिती पाहायला मिळते. हुसेन शेख आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्यांनी हाताळलंय. 28 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया डीजे ऑपरेटर बंटी यांच्याकडे. सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव
डेफिनेटली 14 ते 15 खेळाडूंनी मात्र पालघर जिल्ह्याचं नाव अरबी समुद्रा पार घेऊन गेलेत. आपल्या गावाचं नाव, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करत असताना पंचांकडे दाद मागितली आणि यावेळेला हळूहळू बूट उंचावलं गेलं आणि माहिती होतं यज्ञेशला बॅटची एज नाहीये, मात्र पॅडवर जाऊन चेंडू आदळला आणि खूप चांगल्या प्रकारचं डिसिजन ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज या ठिकाणी बाद होताना 28 धावांवर 3 गडी बाद यावेळेला होत आहेत. या ठिकाणी एक बाईकची चावी मिळाले, जर कोणाची हरवली असेल तर चेक करा, ओळख पटवा आणि ती मात्र बाईकची चावी मात्र आपण घेऊन जायची आहे. धावसंख्या 28, 3 गडी बाद. ਯਾਦ ਚ ਦੇਣੀ ਮੈਂ ਤਾਂ ਜਾਗਾ ਰੱਖਣ ਨੂੰ ਭੁੱਖ ਨਾ ਪਾਵਾਂ ਅੱਖੀਆਂ ਵਿੱਚੋਂ ਅੰਧੀਆਂ ਬਰਸਾਤਾਂ ਨੂੰ ਓ ਹੋ ਇਸ਼ਕ ਤੇਰਾ तिसऱ्या षटकातील, चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकी भोईर आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, हे टॅलेंट आहे. आणि प्रत्येक आज ग्रामीण भागातील खेळाडूंना सुद्धा असं वाटतं की मी मात्र एक चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळावं, परंतु तुम्हाला मात्र नक्कीच कष्ट खूप घ्यावे लागतील. विशाल तामोरे अंगी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. एक मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते तोच खेळाडू. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पापर्यंत थोडासा यावेळेला मात्र खाली राहिला होता. विकी भोईरची ही खासियत ठरली गेले, एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातो, कारण तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तरी योग्य ती दिशा ही सातत्याने आपण स्वीकारली. 28 धावा, 3 गडी बाद, 3.2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज, अप्रतिम गुड डिलिव्हरी, जबरदस्त चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. विकी भोईर ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड अनबिलिव्हेबल डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. गॉन. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय. शिटी वाजणार हाय रे दादा, शिटी वाजणार हाय, शिटीच वाजणार हाय रे दादा, शिटी वाजणार हाय. 28 धावा, 4 गडी बाद, 3.3 चेंडूचा खेळ झालाय. भन्नाट वेगेसहित अचूक टप्पा कसा असावा याचं फॉर एक्झाम्पल विकी भोईर यावेळेला देत असताना आपण पाहू शकतायत. काही गोलंदाजांना आपण पाहिलं असेल, वेग आहे परंतु अचूक टप्पा नाहीये, त्यासाठी मात्र खूप घाम गाळावा लागेल नेट प्रॅक्टिस मध्ये. म्हणून म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, कारण सराव हा तुम्हाला सातत्याने बळकट बनवत असतो. धावांची गती फलकावर 28, 4 गडी बाद. यतीन वजय हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 40+ ची वाट बघतायत उद्याच्या दिवसाची. धावांची गती फलकावर 28, 4 गडी बाद. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना 28 धावा, 4 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला हा चेंडू आपण पाहतोय, राकेश प्रभू लेदर क्रिकेटचा क्लास आहे खेळाडूकडे, परंतु गेल्या मॅच मध्ये 3 चेंडू मध्ये मात्र डकवर बाद झाला होता. परंतु आता या सामन्यामध्ये हिरो बनण्याची संधी आहे. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. मित्र परिवार दांडी या संघाची 30 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. राकेश प्रभू पोलार्ड या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. ऑन साइडला सुरेख पद्धतीने मनगडेच्या साहाय्याने वापर केला गेलाय. एकदा वर्जित केली जाते डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 31 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. 31 रन्स, 4 विकेट.
मात्र खूप वेग होता. पालघर जिल्ह्याचा विचार केला तर अनिकेत राऊतला आपण पाहिलं, खूप चांगल्या प्रकारचा वेग जॅककडे आहे. प्रज्योत अंबिरेने खूप चांगल्या प्रकारची प्रगती करताना आपण पाहू शकलात. तदनंतर टेंबोडे एक्सप्रेस पंकज पाटील पालन यांना आपण पाहिलं. खूप चांगल्या प्रकारचे जे गोलंदाज आहेत, प्रीतम बारीसारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. असे पालघर जिल्ह्याचे गोलंदाज जर आपण पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. 31 धावा, 4 गडी बाद झाले, 4 षटकांचा खेळ या ठिकाणी अखेरीस पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. मित्रांनो, खेळाडूंनो, खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत. धन्यवाद बंटी. 31 धावा, 4 गडी बाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. एका साईडला आपण पाहू शकणार आहोत मॉडर्न शिरगाव आणि एका साईडला DI11 उमरोळी. या दोन्ही संघाचे कॅप्टनला मी विनंती करेन की प्लीज आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. लेफ्ट हँड बॅटर आजच्या दिवसामध्ये 21 मेला जर आपण पाहिलं तर सईद अनवर या खेळाडूने 1997 ला 194 धावा कुठल्या होत्या. पाकिस्तान संघाचा खेळाडू अफलातून कामगिरी केली होती, सुपर बॅटिंग केली होती 194 धावांची. आणि बऱ्याच वर्षानंतर चार्ल्स कॉव्हेंट्री या खेळाडूने मात्र त्याची बरोबरी केली. आणि त्याची बरोबरी करत असताना 2010 मध्ये अफलातून ग्वालेरच्या मैदानात दक्षिण आफ्रिके संघासमोर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी 200 धावा पूर्ण केल्या आणि जगाला दाखवून दिलं की मात्र गॉड ऑफ क्रिकेट मला का म्हटलं जातं. 31 धावा, 4 गडी बाद झाले, 4 षटकांचा एकत्रित खेळ समाप्तीवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मित्र परिवार दांडी संघ थोडासा स्ट्रगल करतोय, कारण स्ट्रगल, संघर्ष हा शब्द आपल्या आयुष्यात उभ्या मात्र मिटणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना प्रथम गेल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं शानदार स्पेल राहिलं. किरण आरेकरची विकेट मिळवली, तिथून धावा कमी प्रमाणात येताना पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू सज्ज होतोय. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला चेक करतोय. मात्र सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना पाहू शकताय. समालोचन कक्ष चिराग त्यांचे गुणलेखक पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकताय गुड डिलिव्हरी. यावेळेला आपण पाहू शकताय ऍब्सोल्युटली प्लम. सेकंड टाइम यावेळेला मात्र राकेश प्रभू फ्लॉप शो करत असताना गॉन. झपट तेरे बैनर नी फैशन तू कर दीजिए पहली चैनल नी मुंडा खटदा नहीं कर करके मुंडा खटदा नहीं कर करके तेरी तारीफा जिक्र दा दिला दूं तेनू बुर्ज खलीफा 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 तेनू बुर्ज खलीफा. चला प्लीज वेट यावेळेला जरूर करतायत, परंतु फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. 31 धावांवर 5 गडी बाद झालेत. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. 31 धावा, 5 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी. प्रथम कौतुक करेन गोलंदाजाचं. अपकमिंग यंग टॅलेंट आहे आणि हे टॅलेंट लवकरच उभारताना आपल्याला पाहायला मिळेल एक चांगल्या लेवलला. परंतु क्रिकेटमध्ये नेहमीच खेळाडूंनो डाऊन द अर्थ राहा, कारण आयुष्यात म्हणतात ना की ज्या वेळेला मात्र तुमचे चांगले दिवस येतात ना, त्यावेळेला मात्र कोणत्याही प्रकारची तुम्ही हयगय करू नका. क्रिकेटच्या माध्यमातून हे सातत्याने आपण पाहिलंय. आयुष्यात नेहमीच आपण पाहिलंय की चांगल्या खेळाडूंनी चांगले डाऊन द अर्थ राहिले नाही, मात्र किती यशाचं शिखर गाठलंय. 31 धावा, 5 गडी बाद झालेत. इथे मात्र थोडंसं स्ट्रगल करतोय प्रीतम बारी सारखा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला आहे
मिलिंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. थर्ड हायेस्ट विकेट टेकर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रथम. गुड बॉलिंग. मिलिंद संघाला सावरेल का ऍज अ कॅप्टनचा रोल अदा करतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. चेंडू मात्र थाय पॅडला जाऊन चेंडू आदळतोय. तत्पूर्वी 31 धावा 5 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये ऑल इज वेल. एकतीस धावा 5 गडी बाद 4.3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न प्रीतम बारी मात्र यावेळेला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडतोय मिलिंदला. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या स्वरूपात गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा 6 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज मिस्टर प्रज्योत अंबेरे काय जबरदस्त मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पाहायचं कशा पद्धतीने मात्र खेळ, कारण ह्या दोन्ही फलंदाजांनी मात्र अरबी समुद्रा पार जाऊन आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलंय. एका साईडला मॅन फ्रॉम वरोर तर एका साईडला मॅन फ्रॉम तडियाळ डहाणू. 31 धावा 6 गडी बाद आतापर्यंत झुंजतायत फलंदाज धावा घेण्यासाठी. सरळ बॅटने खेळला गेलाय. हेच फलंदाजाला करायचं होतं की प्रीतम बारीला आपण नॉन स्ट्राईक एंड कडून स्ट्राईक एंडला कधी आणायचं, परंतु ते कॅल्क्युलेशन क्रिकेट जमलं नाही. 6 धावा येत असताना ब्रँडेड षटकार प्रीतम बारीचा. महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाजाचा धनी ब्लाइंड सिंगर अर्थातच स्पेशल सिंगर मी म्हणेन अमोल जाधव यांचा आवाज कारल्याच्या एकविरा मातेचं मात्र अप्रतिम आपण पाहू शकता. ते सुंदर गाणं प्रत्येकाला थिरकायला लावणारं. 37 धावा 6 गडी बाद. यावेळेला पुन्हा एकदा ट्रेडमार्क शॉट प्रीतम बारीचा. लॉंग खूपच यावेळेला मात्र लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. जवळजवळ चेंडू 102 मीटरवर जाऊन चेंडू आदळला गेलाय. धावसंख्या 43 6 गडी बाद. प्रीतम बारी मित्र परिवार दांडी संघामध्ये मला का बोलवलंय मात्र तडिया या गावातून त्याचं परिपूर्ण फॉर एक्झाम्पल देत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. 43 धावा 6 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच या मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाला प्रारंभ होईल. त्रेचाळीस धावा हात खोललेत आता मात्र यावेळेला गेअर चेंज केलंय. 43 धावा 6 गडी बाद. प्रीतम बारी वॉड बॅटिंग. सुपर स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देत असताना आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर असं आयोजन आणि आयोजनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मेहनत घेणारे आमचे आयोजक पाहायला मिळाले तर सर्वांना मानाचा मुजरा असेल. प्रेक्षक वर्गांमध्ये मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना अनुराग चव्हाण. महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनसाई ग्रुप पूर्णपणे स्टँड बॅकअप होत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर 43 6 गडी बाद झालेत. काय अफलातून कामगिरी करत असताना शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल याकडे लक्ष असेल. लेफ्ट हँड बॅटर प्रज्योत अंबेरे काय कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळेल, सेन्सिबल क्रिकेट कशा पद्धतीने खेळेल याकडे लक्ष असेल. 43 6 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना मित्र परिवार दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
आदरणीय सन्माननीय मुनाफ मेमन साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमीच पालघरमध्ये त्यांच्याकडून आम्हाला स्वादिष्ट जेवणाची मेजवानी ही सातत्याने पाहायला मिळाले. थँक्यू व्हेरी मच मुनाफजी मेमन. आपलं सहर्ष स्वागत सनसाई ग्रुपच्या माध्यमातून पालघर चषक म्हणा त्यांचं या ठिकाणी वेलकम करीत आहोत. युवा चषक उमरोळी 2022च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण लगेच यावेळेला अजय वजय यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान त्यांचा लगेच आपण करणार आहोत. तन्मय घरत यांना कॅमेरा मॅन म्हणून आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 43 6 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला हलक्याशा हाताने चेंडू मात्र सुरेख पद्धतीने पाहायला मिळाला. विकी ही खासियत आहे विकीची, ज्या पद्धतीने हा चेंडू पाहिला रीड केला आणि आशुतोष व्यवहारे यांच्याकडून बाईकच्या माध्यमातून सिग्नल येतोय. एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या 44 6 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 5.1 चेंडूच्या समाप्तीनंतर मित्र परिवार दांडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा मात्र एक वर्ष वाट पाहावी लागेल कोणत्या संघाला चॅम्पियन्स बनण्यासाठी. यंदाच्या वर्षामध्ये आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ चॅम्पियन्स होईल आणि ज्या ज्या संघांनी मिस केलं या स्पर्धेला त्यांना एक वर्ष पूर्ण वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा प्रीतम बारी आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज सामना करेल गोलंदाज या ठिकाणी मिस्टर विकी. मिस्टर विकी मोरे. प्रीतम बारी पुन्हा सज्ज होतोय. सेमीफायनल 1 सुरू आहे. यावेळेला स्लोवर 1 चेंडू जरूर केला गेला होता प्रीतम बारीचा. असं वाटलं की मोठा फटका यावेळेला जरूर येईल, परंतु चेंज ऑफ पेस हे व्हेरायशन असणं खूप गरजेची गोष्ट आणि विकी मोरे या ठिकाणी मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या मॉडर्न शिरगाव आणि एका साईडला DI11 उमरोळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचंय. 4 चेंडू राहिले तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. 44 धावा 6 गडी बाद. पुन्हा एकदा प्रीतम बारी मॅन इन फॉर्म. 5 चेंडू मध्ये 15 धावा 300चा स्ट्राईक रेट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू यावेळेला निघून जाईल नो मॅन्स लँड मध्ये सेफ झोन मध्ये आणि प्रीतम बारीच्या बॅटमधून येताना 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 46 वर 46 या धावसंख्येवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रन 6 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. प्रीतम बारीला काहीतरी कान मंत्र देत असताना आपला पार्टनर अर्थातच प्रज्योत अंबेरे. लॉस ऑफ 6 विकेट. यावेळेला चेंडूला पाहिलं निहाळलं हा चेंडू मात्र निघून जातोय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नो बॉल त्या ठिकाणी दर्शवलं गेलंय. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असावा आणि त्याच कारण या ठिकाणी आशुतोष व्यवहारे परफेक्ट त्या ठिकाणी मात्र ऍक्युरेट लक्ष देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ही नजर आहे ती घारी सारखी आपल्याला पाहायला मिळते. ऍज अ शार्प ऍज अ नीडल सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळत आहेत आणि या वेळेला मात्र नोचा इशारा येत असताना फ्री हिटचा सिग्नल सुद्धा मिळेल का. पंच मात्र आशुतोष व्यवहारे जागेवर येत आहेत मात्र या वेळेला वाईट देत आहेत. मात्र क्षमस्व म्हणतायत. चेंडूला पाहिलं न्यायालयाला ऑब्झर्व केलं आणि तदनंतर मात्र माफी मागत असताना यावेळेला वाईट येतोय. एक्स्ट्रा स्वरूपात धाव तर येते. 47. यावेळेला पाहिलं इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. पॉवर जनरेट जरूर केली गेली होती परंतु टायमिंग साध्य झालं नाही आणि तत्पूर्वी जर आपण पाहतोय 2 धावा येऊ शकतील का डेंजर झोन कडे आणि तेवढ्याच तातडीने जीव वेठीस धरून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून किरण पवार टाळ्यांचा गजर करत असताना विकी मोरेसाठी की स्लॉग ओव्हर मध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तुम्ही हाताळले. 49 6 गडी बाद. अतिशय
दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा 1 वर्षांची मात्र आपल्याला जरूर या ठिकाणी वाट पाहावी लागेल युवा चषक उमरोळीच्या या मैदानात. परंतु त्यासाठी सुरू असलेला संघर्ष जो जीता वही सिकंदर हे आपण सातत्याने हे स्वरूप पाहिले टेनिस क्रिकेट विश्व म्हणा किंवा इंटरनॅशनल. गुड डिलिव्हरी, काय भन्नाट वेग होता, वेगेबरोबर अचूक टप्पा वाईट यॉर्क करण्याचा प्रयत्न परफेक्ट यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि धावसंख्या 49, चेंडू फेकून झाले ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. विकी मोरेचं मी कौतुक करेन, फक्त अवघ्या 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. अतिशय नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. यावेळेला पाहिलं, न्यायालय वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडूला पाठवलं. काय ताकद होती या स्ट्रोकवर. 6 धावांकरता या षटकाराने मात्र पहिल्या डावाला पूर्ण विराम लागला गेलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते मित्र परिवार दांडी या संघाची 55 धावा, 55 रन्स. बॅकफुटला गेला आणि अप्रतिम वेट अँड वॉच केलं. खूप चांगला चेंडू मात्र स्विंग झाला, ऑफ ब्रेक होता. कृपया करून पाठीराखे जे आहेत त्यांनी बाहेरून यायचे प्लीज, अन्यथा 3 धावांचं पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल, याची दखल घ्यायची आहे. थोडस बाहेरून या. 55 धावा, 56 धावांचं लक्ष. चेंडू आहेत 36. जबरदस्त त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सेल्फी घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय वजय सुद्धा आम्हाला दर्शवतात की थोडस बाहेरून या, क्विकली या. सनसाई ग्रुपवर मात्र यावेळेला धुमाकूळ सेल्फी काढण्याचा मोह पवन केनेच्या जोडीला आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम गुरसई पवन केने हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश पवारच्या जोडीला सातत्याने आपण पाहतोय. कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॅप्चर केलंय क्रिकेट. तर एक सुंदर असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान 56 धावांचं टार्गेट आणि आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. स्वतः मिंकी दादा आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय मुनाफजी मेमन साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मुनाफजी मेमन साहेब यांना विनंती करेन की टॉस करण्यासाठी या. जलीश शेख एका साईडला पाहायला मिळतात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वेलकम आणि अनिकेतचं सुद्धा वेलकम आहे. मुनाफजी मेमन साहेब यांच्या शुभ हस्ते भरपूर वेळेनंतर मात्र भेट होते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. युवा आणि 2022 असा टॉस. तर जलीश शेख या ठिकाणी कॉल करतील. कॉइन स्पिन केला जातो युवा म्हणून जलीश शेख आणि 2022 आलेला आहे. मुनाफजी मेमन साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर अनेक होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवर टॉस जिंकलाय. रात्रीची वेळ आहे, मोस्ट इम्पॉर्टंट टॉस असतो. काय डिसिजन असेल आपलं? प्रथम गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल?
50च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू नक्की आम्ही. नक्कीच गेल्या मॅच मध्ये काही जबरदस्त भावेश पवारने अप्रतिम खेळ दर्शवला. ऍज अ कॅप्टन म्हणून त्याचं कौतुक कसं करशील? जशी आमची अपेक्षा त्याच्याकडून होती त्याप्रमाणे त्याने खेळी केली आणि ज्याप्रमाणे आपला क्राऊड आहे, आम्हाला जेव्हा सपोर्ट आहे क्राऊडचा, तो खूप अभिमान वाटतो त्याचा आणि एनर्जी येते खेळायला. आणि आमचे टीमचे ओनर तुषार जाधव यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली. नक्कीच एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतं. दोन्ही संघाला मात्र शुभेच्छा असतील. जली जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण एक्झॅक्टली? मोठी मॅच आहे, सेमीफायनल आहे आणि समोर चांगले बॉलिंग अटॅक पण आहेत. आम्ही पहिले बॅटिंगच घेतली असती कारण एक मोठा टार्गेट आम्हाला त्यांच्यासाठी हे करायचं. नक्कीच थँक्यू व्हेरी मच जलीश. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील कारण मॅच सुरू होते. तर टॉस या ठिकाणी कॉइन स्पिन झाला मुनाफजी मेमन साहेब यांच्या शुभ असते आणि टॉस जिंकून DIA-11 संघाने प्रथमतः हा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. DIA-11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर अक्षयजी पांडव. धन्यवाद प्रमोद. युवा चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीचा खेळ आपण पाहताय. सन्माननीय उपसरपंच जितेंद्रजी घरत साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. दोन टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मित्र परिवार दांडी आणि त्यांच्या विरोधात हौशी नांदगाव. आयकॉन खेळाडूंचा जर विचार केला तर आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळाले. प्रीतम बारी, राकेश प्रभू चे आयकॉन खेळाडू म्हणून मित्र परिवार दांडीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. तर एका बाजूनं सावळे येथून या स्पर्धेकरता दाखल झालेला किरण पवार आणि नवी मुंबई एक्सप्रेस या नावानं ओळखला जाणारा दारावे गावचा सुपरस्टार आपण विकी भोईर, ज्याला मैदानामध्ये पाहिलं. नवी मुंबई मधले करावे दारावे अशी ही गावं आहेत ज्यामध्ये नेरुळ परिसरातील हा खेळाडू आपली एक वेगळी नावलौकिक किंवा एक वेगळी ओळख आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो सातत्यपूर्ण करत आलाय. ज्याला आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर. किरण पवार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या साथीनं मयूर मर्डे. किरण पवार एक खूप मोठा फॅन फॉलोईंग आहे या खेळाडूचाही, कारण बेखौफ आणि दिलखुलास फटकेबाजी ही त्याची विशेष ओळख. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मोठमोठ्या इनिंग साकारणारा खेळाडू म्हणून किरण पवारची ओळख. सावळे या एक गाव एक टीम कडनं तो सातत्यपूर्ण खेळतो. पहिलाच फुल टॉस पाठवलंय त्याला क्षेत्ररक्षकापर्यंत, मात्र पंचांचा एक हात बाहेर निघालाय. इशारा आलाय बीमरचा, नो. पहिला चेंडू गोलंदाजा करता एक वॉर्निंग असेल, फलंदाजा करता बेछूट बेखौफ दिलखुलास अशी फटकेबाजी इथे करण्याची संधी असेल, कारण नो बॉल आलाय. फ्री हिट, पहिला चेंडू फ्री हिट म्हणून मयूरच्या वाट्याला आलाय. बघूया मयूर आपल्या वाट्याला आलेला हा फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने त्याचा फायदा घेईल. चांगला बॉल यावेळेस. खूप सुंदर गोलंदाजी प्रज्योत हंबिरे, एक महत्वपूर्ण नाव या पालघर जिल्हा क्रिकेटचं, कारण पालघर जिल्हा टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवर किंवा जगभरातील टेनिस बॉल क्रिकेटला एक पालघर जिल्ह्याचं नाव आदराने घ्यायला भाग पाडणारा हा गोलंदाज आहे प्रज्योत हंबिरे. कारण वेगवेगळ्या संघामार्फत खेळताना त्यानं आपली कामगिरी खूप जबरदस्त केली. याआधी तो प्रज्योत हंबिरेला आपण गोलंदाजी करताना पाहताय. इथे प्रज्योतचा हा बॉल खेळून काढला. एक धाव निश्चित स्वरूपाने मिळेल. किती सिंगलनं आपलं खातं उघडतोय फलंदाज मयूर. किरण पवार पुण्याच्या एकदा स्ट्रायकर एंडकडे एक चेंडू त्यानं फेस केलाय. नो बॉल, त्यावर एक सिंगल जोडली गेली. बॉलिंग अटॅक जर आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे मित्र परिवार दांडीकडे. प्रज्योत हंबिरे गोलंदाजी ट्रॅकवर वेगानं फुलवा टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज. फुल टॉस अगेन चेंडूला पाठवलंय पहिल्या टप्प्याखेरीज प्रेक्षकांच्या भेटीला.
चेंडू सीमारेखा पार. किरण पवारच्या बॅट मधनं आलेला पहिला ब्रँडेड स्ट्रोक चौकार. 4 धावा. प्रज्योत आंबिरेच्या विरोधात इथे आक्रमण आपल्याला पाहायला मिळते, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक आहे आणि 38 सर्कलची पाबंदी ती एकदा तुम्ही भेदली की मग मागे थांबवण्याकरता फक्त बाउंड्री लाईनच्या बाहेरचा प्रेक्षक राजा आहे. कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बहुतांश खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आत पाहायला मिळत आहेत. त्याचाच फायदा इथे किरण पवार घेत असताना हा बॉल अगदी सुपर पद्धतीनं दर्जेदार पद्धतीने हाताळला. किरण पवारनं मिस केलं त्या लाईनला. चेंडू विकेट कीपर पर्यंत जाऊन पोहोचला निर्धाव डॉटच्या स्वरूपानं. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. विजयाकरता येणारे 32 बॉल आणि 49 धावा या मॅचचं समीकरण. 32 बॉल 49 धावा धाफलकावर जोडायच्या आहेत. इथे चांगला बॉल, अप्रतिम फिल्डिंग, सुपर फिल्डिंग एफर्ट, महत्वपूर्ण विकेट वाट्याला. प्रज्योत आंबिरे जे कामगिरी साध्य करायची होती ती कामगिरी त्यानं साध्य केली आहे. किरण पवार ज्याच्या पारीचा अंत केला. विकेटचं पतन. किरण पवार बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉईंट होतोय. निनाद बॅटिंग करण्याकरता. आयकॉन खेळाडू म्हणून खूप सारे खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेलेत. मात्र मित्रांनो, हे खेळाडू सुद्धा एक गाव एक संघ याच फॉर्मॅट मधनं मोठे झालेत. म्हणजे किरण पवारला आपण पाहताय सावळे टीम कडनं एक गाव एक फॉर्मॅट मधनं खेळता खेळता तो टेनिस क्रिकेटच्या खुल्या गटाच्या परिपटलावर आला आणि आज एक स्टार खेळाडू म्हणून तो आपल्या समोर आहे. एक चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळतो. बहुतांश खेळाडू म्हणजे आपण विकी भोईरला पाहता, तो सुद्धा एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये नवी मुंबई मधनं खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळालाय. दारावे या टीम कडनं तो एक गाव एक संघ फॉर्मॅट मधनं खेळतो. भावेश पवारला आपण पाहताय, गोरसई, असे खूप सारे खेळाडू आहेत जे एक गाव एक संघ फॉर्मॅट मधनच घडतायत आणि या एक गाव एक संघ फॉर्मॅट मध्ये खूप सारे खेळाडू यापुढेही आपल्याला घडताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 धावा, एक महत्वपूर्ण विकेट. किरण पवार माघारी परतलाय. निनाद जो नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरता मैदानामध्ये जॉईन झालाय. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल. येणारी 30 चेंडू 49 धावा म्हणजे जवळपास 9.80 ची सरासरी. ड्रोन कॅमेराद्वारे इथे क्षणचित्र टिपली जाणार आहेत. पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला प्रीतम बारी, आणखी एक वेगवान त्यानं गोलंदाजी करणारं या पालघर जिल्ह्याचं एक प्रमुख अस्त्र ज्याला आपण गोलंदाजी मार्क वरनं पाहताय. 10च्या जवळपासची सरासरी आहे. टेनिस बॉल क्रिकेट नाईट क्रिकेटमध्ये एक योग्य सरासरी संबोधली जाते. प्रतिषटक 10. चांगला बॉल वेट केला. वेट केल्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटच्या स्पेलिंग मधला आय, या आयचा अर्थ आहे इंटेलिजंट आणि यावेळेस इंटेलिजंट स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
अगदी चांगला फटका यावेळेस लेटकटच्या माध्यमातून हा फटका खेळला गेला. लेटकटचा स्ट्रोक जर आपण पाहिला तर रणजित सिंग जडेजा या स्ट्रोकला ज्यांनी सर्वात प्रथम खेळताना यावेळेस पुन्हा एकदा चेंडूवर बॅटचं एज, मात्र यावेळेस जीवनदान, कारण याच खेळाडूनं याआधी किरण पवारचा एक सुपर झेल पकडला होता. यावेळेस त्याच्या हातामध्ये चेंडू आला नाही, थोडासा दूर राहिला. एक या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 9.43 ची सरासरी इथनं अधोरेखित करायची आहे. येणारे 28 बॉल आणि 44 धावा. मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाणार हे निश्चित आहे, कारण दोन्ही टीम आपापल्या परीनं परिपक्व आहेत. आपापल्या परीनं उत्तम दर्जाचा खेळ दाखवण्याकरता त्यांचं सातत्य आहे. कारण दांडी या संघानं तर टेनिस बॉल क्रिकेट मधल्या प्रत्येक फॉर्मॅट मधलं आपलं नाव उंचावलंय. गोलंदाजी मार्क पण प्रीतम बारीक आपल्या षटकातील पुढील चेंडू निनाद करता. मोठा फटका जायचं होतं, चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो, कारण चेंडूवरची कुठलीही नजर यावेळेस निनादची पाहायला मिळाली नाही. आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न केला क्रॉस द लाईन, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये जो संपर्क घडवणं तो यावेळेस त्याला जमलं नाही. आणि एक निर्धाव चेंडूची सांगता ती खूप महत्वाची आहे मित्रपरिवार दांडी करता, कारण 10च्या जवळपासची सरासरी प्रत्येक षटकागणिक अधोरेखित करायची. आणि ही सरासरी अधोरेखित करताना फलंदाजाची दमछाक करणं किंवा त्यांच्या विरोधात निर्धाव चेंडू टाकत त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करणं ही कामगिरी गोलंदाजांना करणं गरजेचं आहे. आणि तीच कामगिरी इथे गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रीतम बारीक यावेळेस चांगली गोलंदाजी, अचूक टपाने अचूक लाईन लेंथनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त दिशा द्यायची होती, फ्लिक करायचं होतं चेंडूला, मात्र प्रयत्न फसला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क करणं जमलं नाही. प्रेशर क्रिएट होत आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर फलंदाजावरचा प्रेशर इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट हा एक असा खेळ आहे की तुम्ही दबाव निर्माण केला ना तर मग दबावातनं चुका होतात आणि या चुका पराभवाचं कारण ठरतात. त्यामुळे दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. इथे दबाव क्रिएट केला जातोय. ऑन साइडला चांगला फटका, खाली क्षेत्र, चेंडू वाईच्या वेगानं सुसाट वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार, 4 धावा. चांगला स्ट्रोक यावेळेस, खाली क्षेत्र, त्याची निवड, शॉर्ट सिलेक्शन खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि यावेळेस एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चौकार आलाय. या चौकारानं धावफलक 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली चेंडूला, सॉफ्ट हँडलने खेळले, फायदा होऊ शकतो. मात्र पॉइंटचा जो खेळाडू आहे तो वेगानं झेपावला आणि त्यानं जोबर चेंडूला उचललं. एक धाव इथे जोडली जाईल. 17-17 आपण पाटील नेटवर्कचे नितेश यांना स्क्रीनवर पाहू शकाल. ड्रोन कॅमेराद्वारे ही क्षणचित्र आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 1 विकेटच्या पतनानंतर धावफलक 17 या आकड्यावर. येणारी 4 षटकं इथनं शेष आहेत. 4 षटकात विजयाकरता अजूनही 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्क वरनं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूवर रचना. प्रज्योत आंबिरेला कंटिन्यू केलंय. पहिलं षटक प्रज्योत आंबिरेने हाताळलं होतं आणि तोच प्रज्योत आंबिरे यावेळेस कंटिन्यू केला गेलाय. बघूया प्रज्योत कशा पद्धतीने मारा करेल, कारण कंजूसी बरी गोलंदाजी करण्यामध्ये प्रज्योत आंबिरेचा हातखंडा आहे. सातत्यपूर्ण खूप कमी धावांची षटक हाताळणं ही त्याची कामगिरी आहे. अप्रतिम सुपर लाईन, दर्जेदार लाईन यावेळेस निर्धावच्या स्वरूपानं.
डॉटच्या स्वरूपाने निघताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूकडे काहीतरी व्हेरिएशन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण सध्याचं हे फास्ट क्रिकेट, अत्याधुनिक क्रिकेट, इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खूप जास्त प्रमाणात आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक फलंदाज जर खेळत राहतील तर मग तुम्हाला तुमच्यामधली वैविध्यता ती सातत्यानं दाखवणं गरजेचं आहे. ध्रुवद्वारे आमचे प्रेक्षक वर्ग त्यांना कॅच केलं जात आहे. अप्रतिम, सुपर. मात्र हाईट फॅक्टर, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे एक धाव इथे गणले जाईल अवांतर. अतिरिक्त धावसंख्येनं भर. हाईट फॅक्टर होता या चेंडूमध्ये आणि आमचे पंच आशुतोष विवारे यांनी अचूक हेरलं. यावेळेस मिळणारी ही अतिरिक्त फ्लाईट, त्यामुळे हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येनं भर. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 न पुढे सरकताना धावफलक जाऊन पोचते ते 18 या आकड्यावर. क्रिकेट खेळताना तुम्ही नेहमीच जागरूक असले पाहिजेत आणि इथे जागरूकतेने बॅटिंग करावी लागेल. समोर किती ताकदीचा किंवा किती मोठ्या जर्नीचा गोलंदाज आहे त्यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑन साइडला आणखी एक दर्जेदार कलात्मक स्ट्रोक, इम्प्रोव्हायझिंग फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. सवकार. तू माझ्यावर मारतेस का? मी सिंगल तू मॅरिड होशील, 4 चौघात तुला शोभेल काय? पोरी तू करू नको दिलं, छपून तू माझ्यावर मारतेस काय? मी सिंगल तू मॅरिड होशील, 4 चौघात तुला शोभेल काय? आमचा महिला कक्ष जो स्टँड इथे बनवला गेलाय तिकडे आता ड्रोन कॅमेरा येणार आहे. आपण आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट ऑन करा जेव्हा ड्रोन कॅमेरा तुमच्याकडे येतोय. आलाय मला वाटते ड्रोन कॅमेरा त्या क्षेत्रामध्ये. आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट जर ऑन केले तर एक वेगळं दृश्य तिथे निश्चित स्वरूपानं पाहायला मिळतील. अप्रतिम, सुपर लाईन. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर कट होतोय, चेंडू आतल्या बाजूने येतोय. तिथे जे प्रेक्षक आहेत मनमुराद आनंद लुटतायत क्रिकेटचा. या षटकातील आतापर्यंत चेंडूचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावफलक 22 हा आकडा धावफलकावर आहे. अगेन मोठा फटका आडव्या बॅटनं, ब्लाइंड स्ट्रोक असंच म्हणावं लागेल, कारण चेंडूवर कुठलीही नजर नव्हती. चेंडू जेव्हा पडला तेव्हा सरळ जाऊन देहेष्टीवर आदळला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने हा चेंडू निघतोय. या निर्धाव चेंडू बरोबरच मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदारता येते. मध्ये एखादा चौकार येतोय, गोलंदाज पुन्हा एकदा त्यावर हावी होण्याचा किंवा आपल्या चांगल्या गोलंदाजीनं या मॅचवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये सातत्यानं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतायत, आपल्याला खूप सारा प्रेक्षक वर्ग जो मॅचचा ज्या जागी जी जागा मिळेल तिथे बसून आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं सज्ज होईल. अप्रतिम, सुपर लाईन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अगेन एक डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ झाला, एक चौकार आलाय. त्या चौकारानंतर गोलंदाज इथे हावी होताना आपल्याला पाहायला मिळते. सुपर लाईन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांना पूर्णपणे बंदिस्त करणं हीच कामगिरी करण्याकरता त्याला ओळखलं जातं आणि ती कामगिरी अतिशय योग्यतेनं, अतिशय यशस्वीरित्या तो इथे पूर्ण करताना पाहायला मिळतोय. निनाद 7 डॉट चेंडूनिशी आतापर्यंत बॅटिंग करतोय. इथे चेंडू सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर बाईकच्या स्वरूपाने येतोय. चौकार, 4 धावा. महाराष्ट्र
26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा फलकावर लागला जात आहे. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ड्रिंक्स जर हवं असेल तर ते 3 षटकानंतर लगेचच आपल्याला घेऊन जाणं गरजेचं राहतं. इथे 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाफलकावर 26 धावा. येणारे 18 बॉल आणि 30 धावा, प्रतिषटक 10ची सरासरी अधोरेखित करायची आहे. प्रत्येक षटकागणिक 10 धावा दाफलकावर जोडायच्या आहेत आणि प्रत्येक षटकागणिक 10 धावा दाफलकावर जोडणं तेवढंसं कठीण नाहीये, मात्र सहजतेनं शक्यही नाहीये. समालोचन कक्ष आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. पाटील नेटवर्क्स ची टीम, आमचे गुणलेखक मुख्य मंच आहे, तिथे जे आकर्षक भव्य दिव्य अशा ट्रॉफीज, सन्मान चिन्ह, आमचे मान्यवर पाहुणे, मयूर इज ऑन स्ट्रायकर इन. गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी करण्याकरता 18 चेंडू 30 धावांची गरज असताना गोलंदाज प्रीतम बारीक कंटिन्यू केलंय. जे 2 प्रमुख गोलंदाज आहेत, हौशी नांदगाव आणि त्यांच्या विरोधात आपल्याला मित्रपरिवार दांडी, ज्यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळते. हौशी नांदगाव बॅटिंग करताना, मित्रपरिवार दांडी ज्यांनी पहिल्यांदा बॅटिंग केली आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना खूप मोठी नाही मात्र सन्मानजनक टोटल त्यांनी उभी केली आहे, ज्याबरोबर ते लढतायत, फाईट करतायत. अप्रतिम फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू जोपर्यंत उचलला जातोय 1 धाव. एकापेक्षा जास्त तिथे मिळणार नाहीये. एकेरी धावेनं धावसंख्येत भर, धावसंख्या 1 न पुढे सरकताना जाऊन पोचते ती 27 धावा. प्रत्येक चेंडू गणिक सिंगल डबल घेत राहणं इथं गरजेचं आहे, कारण खूप जास्त प्रेशर जर क्रिएट झालं तर हौशी नांदगाव संघावर दबाव निर्माण होऊ शकतो. आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे. येणारी चौकार टीमच्या वातावरणाला पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडलचा वापर, चेंडूला फक्त दिशा दिली, सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. एक वेगळा पवित्रा पाहायला मिळतोय की जे 2 प्रमुख गोलंदाज आहेत त्यांची येणारी 4 षटकं, ज्यामध्ये आपल्याला विकेट न फेकता फक्त संयमानं खेळ, सिंगल डबल्सनं धावफलक रोटेट करायचंय. आणि ही स्पष्ट रणनीती आपल्याला दोन्ही बॅटरकडनं पाहायला मिळते. प्रीतम बारीक इथे बॅटचं एज घेतलंय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत उचलेल अगेन एक सिंगल धाफलकावर अर्जित होईल. सिंगलच्या साह्यानं धाफलक 29 या आकड्यावर 56 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेली हौशी नांदगाव टीम आतापर्यंत 29 धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. येणारे जे काय पुढचे बॉल आहेत त्यामध्ये चांगली बॅटिंग करून विजयापर्यंत पोहोचणं त्यांच्याने शक्य होईल की मित्रपरिवार इथे रोखण्यात यशस्वी होईल. काय घडेल या मॅच मध्ये? सॉफ्ट हँडलनं पुन्हा एकदा खेळलेला फटका, 1 धाव तर सहजतेने येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. प्रीतम बारीच्या विरोधात फलंदाज रिस्क घ्यायला तयार नाहीयेत. सिंगल डबल्स हाच एक पवित्र त्याने इथे धरलाय आणि त्या सिंगल डबल्सच्या निश्चित धावफलकाला पुढे सरकवण्याचा प्रयत्न करतायत. विजयाकरता अजूनही 14 बॉल आणि 26 धावा. मॅच कुठे जाईल याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. इथे फटका चांगला आहे, स्टेप डाऊन द ग्राउंड, ब्युटिफुल हिट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. खूप चांगली रणनीती, खूप चांगली रणनीती. कारण सिंगल डबल्स घेतल्या, गोलंदाजावर थोडस प्रेशर क्रिएट झालं की मला विकेट मिळणार नाही, यानंतरचे गोलंदाज काय या धावा सहजतेने खर्च करतील, त्यामुळे त्याने विकेट करता स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू हाणला आणि तो स्टंपच्या लाईन मध्ये आलेला चेंडू अचूकतेने हेरला आणि त्याला स्टेप डाऊन द ग्राउंड पद्धतीनं षटकारामध्ये कन्वर्ट केलं. ही योग्य रणनीती आहे. खूप चांगली बॅटिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्या डोक्याचा, तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर खूप महत्वाचा आहे. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप कडे गेलेला चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला.
राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू गेला आणि त्यामुळे फलंदाजाला एक धाव सहजतेने कंप्लीट करता आली. येणाऱ्या या एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढली आणि लेगबाईटच्या स्वरूपाने येणाऱ्या या एका धावेच्या निश्चित धावफलक 37 धावा धावफलकावर. येणारे इथनं चेंडू शेष आहेत 12 आणि या 12 चेंडूत विजयाकरता करायचे आहेत 19 धावा. जोपर्यंत 14 षटक 5वं षटक प्रगतीपथावर येईल. एक छोटासा ब्रेक आहे, तो आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकूया आपल्या डीजे कडनं एक सुमधुर संगीत. प्रेक्षकांचं मनोरंजन ते खूप महत्वाचं आहे. इनारे 12 चेंडू 19 धावा. राकेश प्रभू अनुभवानं परिपूर्ण असलेला खेळाडू, त्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल. फलंदाजांना बंदिस्त करण्याची कामगिरी काय त्याच्या वतीने केली जाईल, कारण बंदिस्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. इथे थोडीशी मोकळीक फलंदाजांना मिळाली तरी ही मॅच सहजतेनं हौशी नांदगाव टीमच्या बाजूने झुकू शकते. मित्रपरिवार आणि हौशी नांदगाव या दोन टीम मध्ये आपण ही लढत, ही कडवी लढत अनुभवत आहे. ऑन साइडला चेंडूला पाठवलंय डीप, आणि इथे एखादा व्हॉलीबॉलचा खेळ आपण पाहतोय की काय असं चित्र. चेंडूला हातामध्ये आत उडवण्याच्या नादात तो त्याच्या खांद्यावर पडला आणि निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार 6 धावा. हा षटकार मनोबल वाढवणार आहे, हा षटकार कॉन्फिडन्स वाढवणार आहे, कारण या षटकारांना मॅच आटोक्यात आली आहे. कारण येणारे 11 बॉल आणि त्यामध्ये विजयाकरता करायचे आहेत 13 धावा. 11-13 हे समीकरण जुळवायचं आहे. मॅच रंगतदार स्थितीकडे पुन्हा एकदा, कारण स्ट्रॉंग बॉलिंग अटॅकच्या विरोधात बॅटिंग करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरनं राकेश प्रभू आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. षटकातील चेंडू क्रमांक 2 घेऊन यावेळेस अगेन मोठ्या फटक्याकरता जायचे. फटका परफेक्ट कनेक्ट नाहीये, मात्र धावा देऊन जाणार आहे. एक धाव जरी आली तरी ती महत्वाची आहे. एक सिंगल न धावफलक 1 न पुढे सरकतंय. धाव पोहोचतंय ते 44-44 वर. येणारे इथनं 10 बॉल आणि 12 धावा. प्रत्येक चेंडू गणिक धावा येत आहेत, ते महत्वाचं आहे हौशी नांदगाव करता. कारण या मॅच वर कुरघोडी करण्याकरता जी धावसंख्या त्यांना अपेक्षित आहे ती प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल जर येत राहिल्या तर सहजतेनं शक्य आहे. आणि खूप जास्त रिस्क न घेता या धावफलकाला त्यांना कंप्लीट करता येऊ शकतं. राकेश प्रभू सारख्या गोलंदाजाच्या विरोधात त्यांनी आक्रमण केलंय. पहिल्याच बॉलवर त्याच्या विरोधात षटकार खेचलाय आणि त्यानंतर आपल्या टीमचं मनोबल वाढवलंय. आपल्या टीमचं मनोधैर्य इथे द्विगुणित करण्याचं काम फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर आणि निनाद मैदानामध्ये आहेत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल फक्त दिशा दिली. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलंय. धावसंख्या 1 न पुढे सरकताना 1 न वाढताना धावफलक जाऊन पोहोचते ते 45 वर. येणारे 9 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. चांगला बॉल, सुंदर गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. मयूरच्या बॅटमध्ये चेंडू मिस झालाय. मयूरची आतापर्यंतची आपण जर फलंदाजी पाहिली तर 11 चेंडू आणि 21 धावा त्यांना आतापर्यंत धावफलकावर जोडल्यात. चांगली बॅटिंग केली आहे. या मॅचच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण इनिंग तो बिल्डअप करतोय, कारण किरण पवार सारखा महत्वपूर्ण खेळाडू बाद झाल्यानंतर
मॅच मध्ये धावांची गरज असताना तो उभा राहिला. यावेळी चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा खेळून काढलाय. चेंडू जमिनीलगत एक सिंगल मध्ये कन्वर्ट होईल. धावसंख्या 1 न पुढे सरकताना कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला रिस्क घेतली गेली नाही, रिस्क न घेता सिंगल डबल्स वर जास्त लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर प्रीतम बारीच्या विरोधात जर आपण पाहिलं तर मोठे फटके सुरुवातीला 4 चेंडू खेळले नाही. 5वा चेंडू स्लॉट मध्ये आला, त्याला सरळ स्टेट डाऊन द ग्राउंड पद्धतीने षटकार राकेश प्रभूचा पहिला बॉल षटकारामध्ये कन्वर्ट केला. म्हणजे कॅल्क्युलेट क्रिकेट आपल्याला इथे ओव्हरऑल पाहायला मिळत आहे. रिव्हर्स स्विच हिटचा सुपर दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार 6 धावा. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. Thank you, Vijay. 6 ball remaining and 4 runs required to win. येणारे 6 चेंडू शेष आहेत. विजयाकरता 4 धावांची गरज. हा जल्लोष, हा आनंद पॅव्हेलियन बॉक्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. प्रत्येक पाठीराखा खुश आहे कारण शेवटच्या चेंडूवर आलेला तो एक ब्रँडेड स्ट्रोक, स्विच हिट चा फटका आणि षटकारामध्ये केलेला कन्वर्ट, त्यानं टीम मजबूत स्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. कारण येणारे 6 चेंडू आणि विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. मयूर स्ट्रायकर एंड कडे आपल्याला पाहायला मिळेल. निनादच्या बॅटमधनं आपल्याला तो षटकार पाहायला मिळाला. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी बॅटिंग खूप महत्वाची आहे. तो फटका म्हणजे निनाद प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईद बनणारा फटका होता. खूप सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. विशाल गोलंदाजी मार्क वरनं आपल्याला पाहायला मिळतोय. विशालकडे जाणं भाग पडतंय कारण डू ऑर डाय सिच्युएशन आहे, करो या मरो. कारण 6 चेंडू 4 धावा एक तर डिफेंड करायचे आहेत, अन्यथा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल. चांगला बॉल ह्यावेळेस निर्धावच्या स्वरूपानं. काहीतरी वेगळं चित्र प्रेक्षकांना इथे पाहायला मिळेल का? इथनं रंगतदार स्थिती या मॅच मध्ये निर्माण होऊ शकते का? प्रत्येकापुढचं एक प्रश्नचिन्ह आहे आणि त्याची सर्व उत्तरं गोलंदाज विशालच्या हातामध्ये आहेत. बघूया विशाल तो येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय. $52 runs on board, 4 runs required to win. चांगला फटका समोरच्या बाजूने लॉंगॉन मध्ये खेळाडू आहे. फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच धाव. एकेरी धाव्याने धावसंख्या 1 न पुढे सरकताना सामना जर बरोबरीत सुटला, सुपर ओव्हर मध्ये सुटला, बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर इथे खेळवली जाईल आणि ती सुपर ओव्हर जी ही टीम इथे विजयी होईल त्या टीमला पारितोषिक म्हणून 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. 3 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू शेष आहेत. 4 चेंडू आणि 3 धावा या मॅचचं समीकरण. 4-3 कशा पद्धतीने घडेल दोन्ही बाजूचे पाठीराखे इथे कुतूहलानं मैदानामध्ये पाहतायत. कारण मॅच अजूनही कुठल्याही एका टीमच्या बाजूने नाहीये. राकेश प्रभू आपला अनुभव शेअर करतोय. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव करण्याचा प्रयत्न करतोय. जे काय करायचंय या 4 चेंडूमध्ये, कारण या 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. एक चांगला स्ट्रोक खेळ खल्लास. काय घडेल या मॅच मध्ये? त्यावेळेस बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर. 1 धाव इथे गणली जाते. अवांतर अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकात वाढ. धावफलक पुढे सरकते आणि वाईट बरोबर जाऊन पोहोचते. इथे 54 2 धावांची गरज आहे. येणारे 4 चेंडू 2 धावा. 4 बॉल रिमेनिंग अँड 2 रन्स रिक्वायर्ड टू विन. 4-2 हे समीकरण जुळवायचंय. प्रेक्षकांच्या नजरा मॅच कडे आहेत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथे कोण विजयी होईल? हौशी नांदगाव की मित्र परिवार दांडी? कुणाच्या बाजूनं ही आजची रात्र आहे. पहिली सेमीफायनल विजयी करून फायनल मध्ये प्रवेश करणारा तो पहिला संघ कोण आहे?
तो या येणाऱ्या चेंडूंमध्ये आपल्याला कळणार आहे. सेमीफायनलचा थरार ज्या पद्धतीने व्हायला हवा अगदी त्याच पद्धतीने हा सेमीफायनलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. मॅच कट टू कट पद्धतीने सुरू आहे. जरी 4 चेंडू शिल्लक असले तरी ते विशाल अंगीच्या हातामध्ये आहेत आणि त्याच्या भात्यामध्ये वैविध्यता खूप सारी आहे. या वेळेचा फटका आणि या फटक्यानं खेळ खलास. इथे विजयी होते टीम हौशी नांदगाव. हौशी नांदगाव या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. पाठीराखे आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. सर्व पाठीराख्यांना आम्ही पुन्हा एकदा सूचित करतोय आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. हौशी नांदगाव आपली जे पाठीराखे आहेत आपल्याला मैदानाच्या बाहेर यायचंय. इथे विजयी होते टीम हौशी नांदगाव. हौशी नांदगाव या टीमला त्यांच्या फायनलच्या सामन्याकरता लक्ष शुभेच्छा असतील. टीम मित्र परिवार दांडी आपण खूप चांगला प्रतिकार किंवा खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. विकेटपासून बाजूला व्हायचे सर्वांना आणि जे पाठीराखे मैदानामध्ये येत आहेत आपल्यालाही मैदानाच्या बाहेरनं मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर रंगण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतीये. सेमीफायनल 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल DI11 इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात मॉडर्न शिरगाव.